सध्या भाऊचा धक्का बंद आहे, त्याच्यामुळे मासे नक्की खरेदी कुठे करायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। भाऊचा धक्का जरी बंद असला तरी मासे बंद नसतात। तर हे डॉकयार्ड स्टेशन पासून 100 मीटरवर अंतरावरती हा बाजार आहे, म्हणजे डॉकयार्डचेच मासे तुम्हाला इथे मिळतात। आता हे हलवे आहेत, 4 हलवे 500 रुपयाला होते आणि याच्यामधला एक वाटा पापलेटचा एक वाटा 600 रुपयाला होता। इथे जे तुम्हाला डॉकयार्डला मासे मिळतात त्याच्यातल्या प्रत्येक मासे इथे तुम्हाला मिळतील, फक्त फ्रेश किती आहेत हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे। मार्केट थोडंसं छोटं आहे पण लोकांची गर्दी मात्र जास्त आहे। आज मी आणले होते ते म्हणजे हे पापलेट आणले होते आणि ते 600 रुपयाला मी एक वाटा आणला होता आणि साधारण 21 पापलेट याच्यामध्ये होते। तर आता हे आधी साफ करून घेणं जास्त गरजेचं आहे, म्हणून मी काय केलं, कैचीच्या साहाय्याने त्याचे पर असतात ते कापून घेतले, कारण बऱ्याच वेळेला ते कापताना आपल्याला प्रॉब्लेम होतो आणि कैचीने पटापट ते कापले जातात। तुम्ही देखील घरात आणले असेल तर अशाच पद्धतीने कापा आणि सुरीने त्याला छोटे छोटेसे काप करायचे। आता जर मी कटिंगला दिले असतं तर 50 रुपये त्यांनी घेतले असते, तुम्ही तिथेच कटिंग देखील करून घेऊ शकता। आता फर्स्ट मॅरिनेशन करायचं, त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि कोकम अगळ टाकून अर्धा तास असंच हे मॅरिनेशन साठी ठेवून द्यायचं। अर्ध्या तासानंतर तुम्हाला सेकंड मॅरिनेशन करायचं आहे। सेकंड मॅरिनेशन मध्ये तुम्हाला मिरची पावडर फक्त ऍड करायची आहे, जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते तुम्हाला काढून ठेवायचं आहे आणि मिरची पावडर तुम्ही टाकल्यानंतर देखील अर्धा तास असंच ठेवायचं आहे। आता आपलं मॅरिनेशन होतंय तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊया, जे की आपल्या आमटीसाठी लागणार आहे। हे सगळे मसाले आहेत ते बारीक करून घ्यायचे आणि एक एक करून कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे। जास्त तेलाची गरज लागत नाही, थोडेसेच तेल तुम्हाला याच्यासाठी लागेल, पण खोबऱ्याचा इथे जास्त वापर केला जातो। आता याच्यामध्ये मालवणी मसाला, हा मी घरगुतीच पद्धतीने बनवलेला मालवणी मसाला आहे, हा देखील तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे गरजेनुसार। मालवणी जी आमटी असते ती थोडीशी घटसर असते, त्यामुळे घटसरच करायची आहे आणि उकळी आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मासे टाकायचे आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर मासे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। आता मासे भाजण्यासाठी आपण मॅरिनेट केलेले मासे घ्यायचे आणि त्याला थोडंसं तांदळाचं पीठ किंवा रवा टाकायचा। रवा टाकल्यामुळे थोडंसं खरबरीत लागतं, का मुलांना आवडत नाही म्हणून मी इथे तांदळाचे पीठ लावले। खरपूस असे आणि कुरकुरीत भाजले जातात, खूप सुंदर लागतात। आणि हा होता तो आजचा मेनू होता, भात होता आणि मी इथं कोकम कढी देखील केलेली आहे।